नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर येथे लाडूची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर कशी करणार आहे तर ते तुम्ही नक्की पहा. तर गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे. तर मग शेवटच्या दिवशी प्रसाद काय करावा, तर म्हटलं आता इथे लाडूच बनवूया. तर पुरणपोळी खायचा पण कंटाळा आलेला आहे. तर म्हटलं आता लाडू म्हणजे स्वामींना प्रसाद पण होतो आणि आपल्याला नवीन काहीतरी खायला मिळतं, त्यामुळं म्हटलं लाडूच बनवूया. तर इथे मी पात्र घेतलेलं आहे. तर अर्धा किलोचं पात्र आहे हे. तर याने 2 पात्र मी इथे बेसन पीठ घेणार आहे. तर इथे बेसन मी नेमकं दळून आणलेलं होतं, तरी 8 दिवस झाले. तर म्हटलं आता बेसन आहे शिल्लक, तर मग बेसन लाडूच बनवूया. तर चला मी करते सुरुवात. तर अशा पद्धतीने मी हे पात्र गच्च भरून घेतलेलं आहे. अर्धा किलोचं पात्र आहे हे. तर आता हे रिचून आणखी एक भरते. तर 1 किलो जवळजवळ प्रमाण झालेलं आहे बेसनाचं. तर आता मी याला भिजवून घेते. तर यामध्ये थोडंसं मीठ टाकते. मीठ टाकणार आहे यामध्ये थोडंसं. सुरून घेतलेलं आहे बेसन पीठ. तर यामध्ये थोडं मीठ आणि थोडी हळद टाकलेली आहे आणि घट्ट असा उंडा चुरून घेतलेला आहे मी इथे. तर आता मी याच्या पुऱ्या करून घेणार आहे. तर चला, तर अशा प्रकारच्या पातळ पुऱ्या मी लाटून घेणार आहे आणि आता ह्या तळून घ्यायच्या आहेत. तर अशाच पद्धतीने सगळ्याच पुऱ्या मी इथे लाटून घेणार आहे. मी लाटून घेतल्या आहे. तर भरपूर साऱ्या आहेत, पण आता एवढ्या जे लाटलं ते मी तळून घेणार आहे मी इथे. तर कढईमध्ये तेल छान असं तपलेलं आहे. तर त्यामध्ये मी आता पुऱ्या तळून घेणार आहे. तर पुऱ्या तळताना थोड्या लालसर तळायच्या जास्त दिवस टिकतात. तर इथे 1 किलो बेसन पीठ होतं, तर 1 किलो साखर घेतलेली आहे मी इथे पाक करण्यासाठी आणि छान असं पाक करून घ्यायचा आहे. तर इथे पाक आपला रेडी झाला आहे. पुऱ्या मी मिक्सरमधून बारीक करून घेतल्या आहे आणि त्या चाळणीने चाळून घेतलं आहे ते. तर छान असं एकसारखं झालेलं आहे ते पीठ, म्हणजे मिश्रण लाडूचं. आणि त्यामध्ये पाक टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडी विलायची बारीक करून टाकलेली आहे, थोडं जायफळ टाकलेलं आहे किसून आणि सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर खूप छान. तर एका किलोचा साखरेचा पाक भरपूर होतो आणि इथे झाले आहे लाडू तयार. तर मी इथे लाडू बांधून घेतले आहेत. तर 40-45 लाडू इथे तयार झालेले आहेत. खूप छान टेस्टी असे लाडू झालेले आहेत. तर तुम्ही पण करून बघा अशी रेसिपी आणि कशी झाली मला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि थोडे पुऱ्या लालसरच करायच्या आहे, कारण म्हणजे भरपूर दिवस लाडू टिकतात त्यामुळे. तर खूप छान आणि टेस्टी पण खूप छान झालेले आहेत चवीला. तर आता यामध्ये मी भरून ठेवणार आहे. थोडे रात्री वलसर होते, आता छान झालेले आहेत, सुकलेले आहेत चांगले. तर सर्व मी यामध्ये ठेवणार आहे आणि हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. फ्रीजमध्ये आणखी छान असे सेट होतात. तू हे छोटे छोटे श्रेयान बनवलेले आहेत, छोटे छोटे तू बनवले.
किती झाले मोजले ना आपण? 5 5 10 15 16 17 18 19 20 21 30 झाले. 31 32 33 34 40 40 25 40 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 आणि 7 सगळे 45 झाले असं ना. 7 तर आपण खाल्ले असं 6 7 रात्री तू पप्पा न मी तिघांनी. तर 1 किलोचे 45 ते 50 लाडू होतात. तर आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. त्या कसे झाले लाडू? छान झाले. टेस्टी झाले चांगले. बायला आवडले. तर इथे वालाच्या शेंगा आहे. कोणी घेवड्याच्या पण म्हणतं याला. तर मग नैवेद्यासाठी थोड्या होत्या, तर नैवेद्यासाठी मला भाजी बनवायची होती. इथे मी स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला. नैवेद्यामध्ये पोळी, वरण, घेवड्याची भाजी आणि लाडू